एक महत्त्वाची बातमी दिल्लीमधून समोर येते आहे। संसदेत सोमवारीच वंदे मातरम विधेयक सादर केलं जाणार आहे। राज्यसभेत हे विधेयक सादर केलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सादर करतील। राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक 2026 हे सादर केलं जाणार आहे। राज्यसभेच्या कार्यसूचीत हे नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्याच आता वंदे मातरम विधेयक सादर केलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, का अधिकचे अपडेट्स? हे विधेयक उद्याच सादर होत आहे। बिलकुल पहिला जो दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा तोच गदारोळाचा असणार आहे आणि त्याचे संकेत जे आहेत ते यातून स्पष्ट दिसते की उद्या जे विधेयक येणार आहे राज्यसभेमध्ये मांडलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा हे मानणार आहेत। वंदे मातरम या संदर्भात वंदे मातरमची सक्ती तर आहेच, परंतु आता जर कोणी अडथळा आणला वंदे मातरम गीतामध्ये किंवा कोणीही वंदे मातरम म्हणण्यासाठी जर अडचण आणली किंवा रोखलं तर त्याच्यावर आता कारवाई करण्यात येईल आणि 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते असा कडक दंडक जो आहे तो या निमित्तानं घातला जाणार आहे आणि राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे। पाहावं लागेल की विरोधकांची नेमकी भूमिका उद्या काय असणार आहे ते। निश्चितच रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।